लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट। 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे असे 3000 रुपये जमा होणार, अशाबद्दलची माहिती उपलब्ध झालेली आहे। तर आता संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, ते म्हणजे की संक्रांतीच्या अगोदर 2 हप्ते हे एकत्रित देण्याचा निर्णय शासन घेणार आहे, अशाबद्दलची माहिती समोर आलेली आहे। तर यामध्ये ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, त्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 14 जानेवारीच्या अगोदर येण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे। परंतु याबद्दलची अजूनपर्यंत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही आहे, कारण की जेव्हाही हप्ता वितरित होतो तेव्हा अदिती तटकरे किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दलची घोषणा करतात। तशाच प्रकारे GR प्रसिद्ध केला जातो आणि GR आल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये हा हप्ता वितरित केला जातो। परंतु यामध्ये जी KYCची होती ती मुदतवाढ संपलेली आहे आणि त्यानंतर अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे की ज्यांना अजूनही नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे। तर नोव्हेंबरचा हप्ता का आलेला नाही आहे याबद्दलची अजूनसुद्धा अपडेट शासनाकडून उपलब्ध झालेली नाही आहे। तर ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की आता आम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता येणार किंवा नाही येणार। परंतु हप्ता येणार आहे, थोडा वेट करा, कारण की याबद्दलची अजूनपर्यंत स्पष्टता झालेली नाही आहे की तुम्हाला हप्ता हा का बरं आलेला नाही आहे, नेमकं कारण कोणतं आहे की हप्ता आलेला नसेल। कारण की जोपर्यंत शासनाकडून याबद्दलची संपूर्ण माहिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही। त्यामुळे वेट करा, तुम्हाला हप्ता आला तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्तासुद्धा सोबत येऊ शकतो। तर आता संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना म्हणजे 14 तारखेच्या अगोदर 2 हप्ते सोबत येणार की नाही येणार यासाठी आता संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघणार। तर याबद्दलची अधिकृत शासनाकडून जर माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।